संभाजी ब्रिगेड ने पत्रकार परिषद में बागेश्वर प्रकरण को लेकर कड़ा विरोध जताया। पत्र परिषद में सदस्यों ने कहा कि धीरेन्द्र शास्त्री द्वारा छत्रपति शिवाजी महाराज पर की गई टिप्पणी अपमानजनक है। उन्होंने शास्त्री से महाराष्ट्र छोड़ने और सरकार से तत्काल कार्रवाई कर गिरफ्तारी की मांग की। साथ ही कार्यक्रम आयोजकों से सार्वजनिक माफी मांगने को कहा गया। अंधश्रद्धा फैलाने वाले पर कड़ी रोक लगाने और कानून का सख्ती से पालन करने की भी मांग उठी। शहर में लगे अवैध होर्डिंग्स हटाने की बात की गई। 29 अप्रैल को महाल स्थित शिवाजी महाराज प्रतिमा स्थल पर सुबह 8 बजे विरोध आंदोलन आयोजित करने की भी बात इस दौरान बताई गई। आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलेलंच आहे की धीरेंद्र ब्रह्मचारीने जे धीरेंद्र शास्त्रीने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि रामदासांच्या संबंधाबाबत जे विधान केलेलं आहे, संबंधाबाबत म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकल्यानंतर त्यांनी ते आपल्या गुरुजवळ गेले आणि आपलं मुकुट त्यांच्या पायाशी ठेवून त्यांना विनंती केली की आता मी खूप थकलेला आहो आणि हे जे राज्य आहे हे राज्य मी तुम्हाला हवाली करतो, आता हे तुम्ही सांभाळा। त्यावर रामदासांनी असं म्हटलं की तुम्ही मला गुरु मानता, तुम्ही माझे चेले आहात, तर चेल्याचं जे काम आहे की गुरूंनी दिलेली आज्ञा तुम्हाला पाळावी लागेल आणि मी अशी आज्ञा करतो की हे जे मला जे दिलेलं राज्य आहे हे आता माझं राज्य झालेलं आहे आणि हे राज्य माझ्यातर्फे तुम्ही चालवावं असं मी तुम्हाला आदेश देतो। आता या संपूर्ण घटनाक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री किंवा त्या विचाराचे जे लोक आहेत, जी विचारधारा हजारो वर्षापासून या देशामध्ये काम करून राहिलेली आहे, यांना हे सिद्ध करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे काही त्यांचं जे काही कर्तृत्व, त्यांनी जे काही इतिहासामध्ये ज्या कर्तृत्वाची नोंद झालेली आहे, ती नोंद जर यदा कदाचित जर रामदास स्वामी हे जर छत्रपतींचे गुरु नसते तर त्यांना हे सर्व जे आहे हे एवढं कर्तृत्व दाखवता आलं नसतं। ही जी विचारधारा आहे जी हजारो वर्षापासून काम करून राहिलेली आहे, त्यांनी प्रत्येक महापुरुषाच्या मागे कोणी ना कोणीतरी एक टवाळखोर माणूस आपला एक उभा केलेला आहे आणि हे सिद्ध कारण की यांच्याकडे महापुरुष म्हणण्याला किंवा जागतिक कीर्तीचे लोक किंवा ज्यांनी मानवतेसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे, अशा प्रकारचं गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा एकही व्यक्ती या संघटनेने किंवा या विचारधारेने पैदा करू शकले नाही। त्यामुळे जिथे जिथे महापुरुष असतील, ज्या ज्या समाजामध्ये महापुरुष असतील, ज्या ज्या ठिकाणी महापुरुष दिसतील त्या ठिकाणी आपला एक छोटभैया नेता किंवा छोटभैया महाराज त्याच्यासोबत द्यायचा आणि इतिहासाची खोडतोड करून इतिहासामध्ये हे सिद्ध करायचं की तो आमचा जो माणूस जर नसता तर तुमच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती। आणि हे आजच चालू नाही आहे, याच्या अगोदर सुद्धा। आता याच्या मागे आणखी एक फार मोठी भूमिका आहे जी सर्वसाधारण लोक समजू शकत नाही। म्हणजे बहुजन समाज एक तर शिक्षण किंवा शिक्षणाच्या ऐवजी पुस्तकं वाचण्यामध्ये फार कमी लोक आहेत। परवाच्या दिवशी जे हेडलाईन आलेली आहे, म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये सुद्धा असो, मराठी पेपरमध्ये एक फार मोठी हेडलाईन आलेली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी जी म्हटलं ती एक मोठी, हा रेकॉर्ड झालेला आहे सर। हा 50 वर्षांनंतर हीच हेडलाईन पेपरमध्ये आलेली हीच हेडलाईन दाखवून त्याच्यावर पुस्तक लिहिलं जाईल। आणि याचा जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊच्या बाबतीत जी बदनामी करण्यात आली, जेम्स लेनला जो पुरावा देण्यात आलेला तो अशाच प्रकारचा कुजबुजी मार्फत तयार झालेला पुरावा देण्यात आलेला होता। आजची 24 तारखेची हेडलाईन ही येणाऱ्या 50 वर्षानंतर हा इतिहासाचा एक ठोस पुरावा म्हणून हे लोक सादर करतील आणि अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर जे महापुरुष झालेले आहे, ज्यांनी मानवतेच्यासाठी काम केलेलं आहे, या सर्व लोकांची बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे। मग काय याला शासनाची आणि प्रशासनाची साथ आहे? यांच्या साथीशिवाय कोणी कसं बोलू शकतो? मग यांची साथ आहे, नुसती साथच आहे की असे काही वाक्य जाणून बुजून ह्या बुवांच्या बाबांच्या
भागवत करणाऱ्या लोकांच्या तोंडी टाकायची आणि आपला उल्लूस सरळ करण्याचं हे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे. मागे हेच धीरेंद्र शास्त्री नागपूरला आले असता त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट वाक्याचा प्रयोग केला होता. तेव्हा सुद्धा आम्ही धरणे आणि निदर्शने दिली. आता यापुढे जर धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारचे जर वक्तव्य करत असेल तर आता निषेधाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बाकीचे जे आमचे जेवढी काही कुणबी संघटना आहे या सर्व संघटनेला त्याचा विचार करावा लागेल कोणत्या प्रकारची कारवाई करायची ती. आणि शासनाला सुद्धा आमचं असं रिक्वेस्ट आहे की जे काही असे बंधू बाबा इथे येतात त्यांना वेळीच आळा घाला, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे बंधुभाव, जाती जातीमध्ये जो सलोखा आहे तो तुटू नये याकरताच आम्ही आज ही परिषद घेतलेली आहे. या परिषदेमध्ये कदाचित प्रश्न असा निर्माण होईल पत्रकारांतर्फे की त्यांनी माफी तर मागितलेली आहे, परंतु त्यांच्या संपूर्ण माफीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर त्या संपूर्ण माफीच्या याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी जे काही बोललो ते मीडियाने म्हणजे त्याला तोडून मोडून त्याला प्रसिद्ध केलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची व्हिडिओ क्लिप सुद्धा त्यांनी स्वतः पाहावी. आणि एवढं सर्व असून सुद्धा त्यांनी आपल्या संपूर्ण माफीनाम्याच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, गुरु आणि चेल्यांचा संबंध होता, अशाच प्रकारचं त्यांनी वाक्य केलं. इतका मोठा निषेध होऊन सुद्धा जेव्हा की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी भेट आहे ही भेट झाल्याचं ऐतिहासिक कोणताही पुरावा नाही. त्यांना जर तशी इच्छा असेल तर तुमच्या मार्फत आम्ही निरोप देतो, धीरेंद्र शास्त्रींनी आम्हाला बोलवावं, ते जिथे म्हणतील तिथे आम्ही येऊ आणि हे सिद्ध करून देऊ पुराव्यानिशी की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. आणि त्याहीपेक्षा हायकोर्टमध्ये जी ही चालली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास नव्हते, याबद्दल जो खटला चालला त्या खटल्यामध्ये लागलेला निकाल सुद्धा हे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट कुठेच झालेली नव्हती. तरी पण ह्या अशा पद्धतीचं जर बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी करण्याचंच जर धोरण असेल आणि हे सातत्याने होत आलेलं आहे आणि ह्याही पुढे जर होत असेल तर मग आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल. याची संबंधित लोकांनी नोंद घ्यावी ही या पत्रकार परिषदेतर्फे मराठा सेवा संघ आणि सर्व संघटनेतर्फे आमची विनंती आहे. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. या प्रकारचं जे पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये काय याच्यातले काही जे पॉईंट्स आहेत ते मागण्याचे आहे त्या आमच्या संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष प्रतापजी पटले हे आपल्याबद्दल करतील. आणि याबद्दल जर आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार, मी प्रताप पटले, संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर अध्यक्ष. आताच दिलीप सरांनी जे पार्श्वभूमी आणि निषेध आंदोलनाचं डिटेलमध्ये डिस्कशन केलं तुमच्यासमोर, त्यानुसार आज आम्ही तुमच्यासमोर बंधू धीरेंद्र शास्त्री बागेश्वर याचं निषेध आंदोलन यासाठी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही काही मुख्य मुद्दे सांगणार आहोत, मांडणार आहोत. जसे की बंधू धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल फक्त माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी स्वतः तात्काळ महाराष्ट्र सोडून जावे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर संबंधित वक्तव्याबाबत
शासनाने स्वतःहून संज्ञान घेऊन ते विधान पूर्णतः चुकीचे असल्याचे जाहीर करावे. फक्त लिपापोती करणे हे चालणार नाही. तसेच समाजात तेढ निर्माण करून राज्याची सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केल्यामुळे बंधू धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी. आमचा तिसरा मुद्दा आहे, ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी चुकीचे व दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी देखील जाहीरपणे माफी मागायला हवी. मुद्दा नंबर 4, अशा प्रकारच्या बंधुबाबांकडून समाजात अंधश्रद्धा पसरवली जाऊ नये यासाठी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे याची जबाबदारी राज्य शासनाने याकडे निश्चितपणे घ्यावी. मुद्दा नंबर 5, बंधू धीरेंद्र शास्त्री यांच्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल त्या ठिकाणी आयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा किंवा पार्श्वभूमी, ज्याला बॅकग्राऊंड म्हणतो, वापरू नये. सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅकग्राऊंड यूज करण्यात येत आहे. तुमच्याद्वारे आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजचे बॅकग्राऊंड वापरणं बंद करावं. मुद्दा नंबर 6, नागपूर शहरात धीरेंद्र शास्त्रीचे लागलेले अवैध होर्डिंग प्रशासनाने त्वरित हटवावे. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, आमच्यासारख्या लोकांनी जर एक होर्डिंग जरी लावली तर नेक्स्ट डेला सकाळी येऊन महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे लोक येऊन ते गाडीमध्ये जमा करतात. आज आपण बघत आहोत, मागच्या आठवड्यापासून बंधू धीरेंद्र शास्त्री यांचे होर्डिंग्स जिथं लागलेले आहेत तरी पण प्रशासनाला अजून जाग नाही आणि ते तसेच लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ते अवैध होर्डिंग पूर्णतः त्वरित हटवावे. यानंतर आम्हाला काय करायचे आहे ते आम्ही 2 मुद्दे घेतलेले आहेत. त्यापैकी साध्या घोड्या बहुजन समाजामध्ये जनजागृतीसाठी ठिकठिकाणी प्रबोधन व चिंतन शिबिरे आयोजित करण्याचे ठरविलेले आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा आणि खूप मोठा मुद्दा म्हणता येईल, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व समविचारी संघटना आणि इथं बसलेले सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या वतीने यांच्या सर्व संयुक्त सहकार्याने दिनांक 29/4/2026 ला सकाळीच 8 वाजता महल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सर्व संघटना मिळून भव्य आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला ह्या भव्य आंदोलनामध्ये दाखवून द्यायचे आहे की अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान कदापि आम्ही, तुम्ही किंवा महाराष्ट्राची जनता, अख्खा देशाची जनता सहन करणार नाही. यासाठी आम्ही दिनांक 29/4/2026 सकाळी 8 वाजता एक भव्य निषेध आंदोलनाची तयारी करत आहोत. याप्रमाणे आमच्या या प्रमुख मागण्या सर्व समविचारी संघटना यांच्याकडून तुमच्या समोर मी जाहीर केलेल्या आहेत. मी यानंतर आपल्या समविचारी संघटनांच्या अध्यक्षांना किंवा पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं म्हणणं 2 थोडक्यात मांडावं. धन्यवाद.